वनस्पतींना जगण्यासाठी फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी पुरेसं असतं का? की त्यांनाही आपल्यासारख्या पौष्टिक आहाराची म्हणजे एका डाएटची गरज असते? खरं तर त्यांना एका ठरलेल्या संतुलित आहाराची गरज असते. आजच्या आपल्या स्रोतांनुसार वनस्पतींना वाढीसाठी जवळपास 30 मूलद्रव्यांची गरज असली तरी त्यातली 16 इतकी आवश्यक आहेत की त्यांच्याशिवाय वनस्पती आपलं जीवनचक्र पूर्णच करू शकत नाही. अच्छा, म्हणजे आज आपण याच 16 शिलेदारांची गोष्ट करणार आहोत. हो, आपण आज याच आवश्यक मूलद्रव्यांबद्दल बोलणार आहोत. म्हणजे वनस्पतींचा बॅलन्स डाएट नक्की काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. तर स्रोतांमध्ये या 16 मूलद्रव्यांना 2 मुख्य गटांमध्ये विभागलं आहे. हो, जास्त प्रमाणात लागणारी म्हणजेच मॅक्रो आणि कमी प्रमाणात लागणारी म्हणजेच मायक्रो. मॅक्रो आणि मायक्रो. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर ही मूलद्रव्य म्हणजे वनस्पतींसाठी विटॅमिन्स आणि मिनरलसारखीच आहेत. काही जास्त लागतात, काही अगदी कमी, पण प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे मुख्य जेवण हो, आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे तोंडी लावणं, पण त्याशिवाय जेवणाची चव पूर्ण होत नाही. अरे वा, ही युक्ती तर एकदम भन्नाट आहे. आणि ही नावं लक्षात ठेवण्यासाठी स्रोतांमध्ये एक मजेशीर वाक्य दिलं आहे. मॅक्रोन्यूट्रिएंटसाठी कॅफेमध्ये कोण बसलंय? चेन्नई सुपर किंगचे MS धोनी. त्यांना काय आलाय? फोन आलाय. बरोबर. चेन्नई सुपर किंग वापरल्यामुळे हे आता विसरणं शक्यच नाही. अगदी. या एका वाक्यातून आपल्याला 9 मूलद्रव्य मिळतात. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. आणि मायक्रोन्यूट्रिएंटसाठी? त्यासाठी वाक्य आहे फेम्स सी मध्ये कोण येतो? फेम्स सी मध्ये कोण येतो? अच्छा. हो, यातून लोह, मँगनीज, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन आणि क्लोरीन ही नावं मिळतात. म्हणजे जवळपास सगळी आवश्यक नावं या 2 वाक्यांमध्ये बसवली आहेत. हो, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या युक्तीमध्ये झिंक म्हणजे झेडिन वगळलं आहे, पण तेही एक महत्त्वाचं मायक्रोन्यूट्रिएंट आहे. ओके, तर ही नावं लक्षात ठेवायची युक्ती तर उत्तम आहे. पण ह्या नावांच्या पलीकडे जाऊन वनस्पतींच्या शरीरात यांचं नेमकं काम काय असतं? म्हणजे कामावरूनही यांचं काही वर्गीकरण करता येतं का? नक्कीच, आणि ते वर्गीकरण जास्त महत्त्वाचं आहे. कार्यानुसार 3 मुख्य गट पडतात. 3 गट. हो, पहिला गट आहे मूलभूत किंवा रचनात्मक मूलद्रव्यांचा. यात येतात कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन म्हणजे CHO. CHO? हे तिघे मिळून वनस्पतींची जवळपास 95% शरीर बांधणी करतात. म्हणजे खोड, पानं, मुळं हे सगळं याच तिघांपासून बनतं. अच्छा. आणि दुसरा गट कोणता? स्रोतांमध्ये NPKचा उल्लेख वारंवार येतो. तोच दुसरा आणि सर्वात महत्वाचा गट आहे प्राथमिक मूलद्रव्ये. नायट्रोजन N, फॉस्फरस P आणि पोटॅशियम K. NPK. यांना निर्णायक मूलद्रव्य म्हणतात, कारण पिकाचं उत्पादन पूर्णपणे या तिघांच्या संतुलनावर अवलंबून असतं. म्हणूनच खतांच्या गोण्यांवर फक्त NPKचे आकडे मोठ्या अक्षरात लिहिलेले दिसतात. तेच ना, अगदी बरोबर. आणि या प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. नायट्रोजन पानांच्या वाढीकडे लक्ष देतो, फॉस्फरस मुळांची वाढ सांभाळतो, तर पोटॅशियम म्हणजे वनस्पतींची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. आणि मग तिसरा गट येतो दुय्यम मूलद्रव्यांचा, ज्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर येतात. या सगळ्या चर्चेत नायट्रोजनचं महत्त्व खूप जास्त जाणवतंय, कारण माझ्या वाचनात आलं होतं की नायट्रोजन वनस्पतींच्या DNA आणि प्रोटीनचा एक अविभाज्य भाग आहे. तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे. नायट्रोजनशिवाय प्रथिने, संप्रेरके आणि केंद्रक आम्ल म्हणजे न्यूक्लिक ॲसिड बनूच शकत नाहीत. म्हणूनच तो वाढीसाठी अत्यावश्यक आहे. पण इथे एक विरोधाभास आहे. आपल्या वातावरणात तर 78% नायट्रोजन आहे, मग तरीही तो वनस्पतींना कमी का पडतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. विचार करा, हवेत इतका नायट्रोजन असूनही वनस्पती उपाशी राहतात. हो का? कारण त्या वातावरणातील नायट्रोजन वायू थेट शोषू शकत नाहीत. त्याला आधी जीवाणूंच्या मदतीने अमोनिया, मग नायट्राइट आणि शेवटी नायट्रेट या स्वरूपात रूपांतरित करावं लागतं. अच्छा, म्हणजे थेट घेता येत नाही. नाही, फक्त नायट्रेट हे एकमेव स्वरूप आहे जे वनस्पतीची मुळं शोषू शकतात. या संपूर्ण प्रक्रियेला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. म्हणून आपल्या घरी लावलेल्या रोपाची पानं पिवळी पडायला लागली की अनेकदा नायट्रोजनची कमतरता असते. बरोबर. म्हणजे वनस्पतींना जगण्यासाठी या 16 आवश्यक मूलद्रव्यांचा एक ठरलेला आणि अत्यंत संतुलित डाएट प्लॅन लागतो. हो, आणि तोच त्यांच्या वाढीची आणि आरोग्याची दिशा ठरवतो. एकाच्या कमतरतेचा परिणाम दुसऱ्याच्या कार्यावर होऊ शकतो, अगदी आपल्या शरीरासारखंच. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार.
जर आपल्याला वनस्पतींना कोणती 16 मूलद्रव्ये लागतात हे अचूकपणे माहीत असेल आणि ती सर्व पोषक तत्वे पाण्यात मिसळून थेट मुळांना दिली, तर वनस्पतींना वाढण्यासाठी खरोखरच जमिनीची